नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 412 म्हणजे पुस्तक EDU 412 या पुस्तकाचे आज आपण वाचन करणार आहोत. पुस्तकाचे नाव आहे शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र आणि तो विषय आहे विज्ञान. चला तर आपण पुस्तकाचे वाचन करूया. घटक 5, आशय घटकातील परस्पर संबंधांचा विचार. कोणत्याही विषयातील आशय समोर ठेवला तर त्या आशयातील घटकांचा परस्परांशी संबंध असतो. या संबंधातून आशयाचा गाभा संकल्पना तयार होत असते. त्यामुळे संकल्पना समजण्यासाठी घटकातील परस्पर संबंधांची स्पष्टता होणे आवश्यक बनते. प्रकाश संश्लेषणातील प्रक्रियेत प्रकाश आणि कार्बन डायऑक्साईडची गरज असते. प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर होते. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया व हरितद्रव्य यांचा परस्पर संबंध तसेच कार्बन डायऑक्साईड, पाणी, प्रकाश, ऊर्जा, हरितद्रव्य यांचा पिष्टमय पदार्थ, ऑक्सिजन व पाणी यांच्याही संयोगामार्फत येणारा संबंध अशा अनेक बाजूंनी घटकांचा एकमेकांशी असणारा संबंध पडताळून पाहावा लागतो. तेव्हाच आपणास प्रक्रिया लक्षात येते. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत प्रकाश व हरितद्रव्याचे महत्त्व. जोपर्यंत प्रकाश आणि हरितद्रव्य या दोन बाबी वनस्पतींना उपलब्ध होणार नाहीत तोपर्यंत प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारा वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकणार नाहीत. अशा विविध घटकांवरती प्रक्रिया कशी अवलंबून आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणे आवश्यक असते. असा विचार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना तार्किक विचार करण्याची सवय असायला हवी. तार्किक विचारानेच विद्यार्थी परस्पर संबंध जाणून घेऊ शकतात. जोपर्यंत ते प्रत्येक घटकांच्या संदर्भात तर्क लावून अर्थ समजून घेणार नाहीत तोपर्यंत त्यांना परस्पर संबंध जोडता येणार नाहीत. यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची प्रगती होणार नाही. अशा पद्धतीने तार्किक विचारातून विद्यार्थ्यांना अभ्यासकीय प्रगती करण्याची संधी शिक्षकांनी दिलीच पाहिजे. ही संधी शिक्षक आशय घटकातील परस्पर संबंधाद्वारे देऊ शकतात. घटक 6, आशय घटकावरील प्रश्नसंच निर्मिती. कोणताही आशय प्रभावीतरित्या सादर करणे व विद्यार्थ्यांना अध्ययनास प्रवृत्त करणे हे जितके महत्त्वाचे तितकेच त्या विद्यार्थ्यांचे त्या आशयाचे मूल्यमापन करण्यासाठी काठिण्य पातळी, प्रश्न तयार करणे, प्रश्न प्रकार व आशय विचार यांच्या मदतीने प्रश्न निर्मिती करणे हेही महत्त्वाचे असते. शिक्षक अशा एखाद्या आशयावर विविध प्रश्न तयार करतो म्हणजेच तो आशयावरील प्रश्नसंच निर्मिती करत असतो. प्रत्येक आशयावर प्रश्नसंचाची निर्मिती करणे आवश्यक असते. ही प्रश्नसंच निर्मिती करताना खालील बाबींचा नेमका विचार करावा. प्रश्नसंच निर्मिती करताना प्रत्येक घटकांवर आधारित प्रश्न आहेत का? काठिण्य पातळीच्या प्रत्येक पातळीनुसार प्रश्न आहेत का? विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यमापन करण्याइतपत प्रश्नसंख्या आहे का? प्रश्नांचे स्वरूप विद्यार्थ्यांच्या क्षमता, कुवत लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले आहेत का? प्रश्नातून नेमका अर्थ बोध होत आहे का? शिक्षकांनी किमान या बाबींचा विचार केला तर या प्रश्नसंचामार्फत आपण विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी देऊ शकतो. विद्यार्थी फक्त पाठांतराने प्रतिसाद देऊ शकत अशा प्रश्नांची संख्या कमी ठेवावी. प्रतिसाद देताना स्वतःचे अनुभव, मत व्यक्त करू शकतील अशा पद्धतीने अशा प्रश्नसंख्यांची जास्तीत जास्त निर्मिती केलेली असावी. यामुळे विद्यार्थ्यांना विचारांची अभिव्यक्ती करण्यास प्रवृत्त करता येईल. विद्यार्थी कोणत्याही प्रश्नास प्रतिसाद देताना व्यवस्थित, क्रमबद्ध, परस्पर संबंध जोडून अर्थ निर्वचन करतात का या बाबी देखील पाहता येतील. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत संदर्भात
प्रश्न विचारला असता विद्यार्थी प्रकाश संश्लेषणाची कृती पाठांतराने करतो असे सांगतात. विद्यार्थी स्वतः प्रयोग करत असताना केलेल्या कृतीचे वर्णन करतो. त्याचबरोबर कृती करताना आलेल्या अडचणी देखील स्पष्ट करतो. तसेच कृती करताना त्या विद्यार्थ्यास कराव्या लागलेल्या अधिकाच्या बाबीही स्पष्ट करतो. हे पाहणे महत्त्वाचे ठरते. तो विद्यार्थी पुस्तकातील कृती लिहितो त्याच फक्त ज्ञानात्मक माहिती प्राप्त होते, पण जो विद्यार्थी इतर सर्व कृतींनी युक्त बाबींचाही उल्लेख करेल तो ज्ञानात्मक क्रियात्मक उद्दिष्टेही साध्य करेल, जे आपले शास्त्र अध्यापनाचे महत्त्वाचे क्षेत्र आहे. प्रयोग व स्पष्टीकरण चालू असतानाही अनेक प्रश्न निर्माण करता येतात. उपघटक 7 सर्जनशील आणि आनंददायी अध्ययनासाठी अध्यापन कार्यनीती. अध्यापन करत असताना आपण अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधने, उपकरणे, तंत्रे तसेच शैक्षणिक अनुभव अशा विविध घटकांचा विचार करतो. पण त्याचबरोबर आनंददायी अध्यापनासाठी अध्यापन ही संकल्पना सहसा विचारात घेता येत नाही. परंतु आनंददायी अध्यापन आणि अध्ययन यांचा विचार अध्यापन कार्यनीती निश्चितीच्या वेळी करणे आवश्यक असते. अध्यापनासाठी आपण विविध अध्यापन पद्धतीचा वापर जरी केला तरी काही ठराविक व सोयीस्कर पद्धतीनेच वापर करता येतो. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांना अध्यापनात नाविन्यता दिसत नाही. त्यामुळे अध्यापनात नाविन्यता, विविधता व आकर्षकता असेल तर ते अध्यापन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आनंददायी ठरते. तसे विद्यार्थ्यांच्या अनुभव कक्षातील उदाहरणे देखील व कृती त्यांच्यासमोर सादर केल्यास विद्यार्थी अध्ययनात रुची घेतात. त्यांचे अध्ययन आनंददायी घडते. त्यामुळे अध्यापन कार्यनीती ठरविताना या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. जेव्हा शिक्षक असा विविध बाजूंनी अध्यापन सरस करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे अध्यापन सर्जनशील होण्यास मदत होईल. कारण अशा नाविन्यपूर्ण विचारातून त्या शिक्षकास अध्यापनासाठी सर्जनशील क्लुप्त्या उपक्रम सुचतील. प्रकाश संश्लेषणासारख्या आशयासाठी वर्गामध्ये बंद खोलीत प्रकाश संश्लेषण प्रयोग करून दाखवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शालेय बागेत जाण्याची परवानगी देऊन तेथील वनस्पतीची निवड करून प्रत्येक विद्यार्थ्यांनी तो प्रयोग स्वतः करावयाचा व विद्यार्थ्यांसाठी नोंदी वेळोवेळी स्वतः ठेवायच्या असा उपक्रम राबविला तर नक्कीच तो उपक्रम सर्जनशील व आनंददायी होईल यात शंका नाही. कारण शालेय बागेतून प्रत्येक विद्यार्थी हा विविध प्रकारच्या वनस्पती प्रयोगासाठी निवडेल. त्यामुळे असे काही विद्यार्थी असतील जे हिरव्या वनस्पतींची निवड करतील तर काही विद्यार्थी विविध रंगांच्या शोभेच्या वनस्पतींची निवड करतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यास येणारा वेगवेगळा अनुभव व ते चर्चेतून एकमेकांस सांगतील, चर्चा करतील आणि नक्कीच आनंददायी शिक्षण घेतील. उपघटक 8 अध्यापनात समवाय तत्त्वाचा अंगीकार. अध्यापनात समवाय तत्त्वांचा अंगीकार करण्याचा पुरस्कार सर्वप्रथम हर्बार्ट याने केला. समवाय या शब्दाचा अर्थ आपणास असा सांगता येईल की विषय किंवा एक विषय शिकवताना दुसऱ्या विषयाशी आवश्यक तेथे संबंध जोडणे किंवा सांगड घालणे याला समवाय असे म्हणतात. समवाय तत्त्वांचा अंगीकार करणे हे अध्यापनातील एक महत्त्वाचे आवश्यक तत्त्व आहे. या तत्त्वाचा अध्यापनात वापर केल्याने विद्यार्थ्यांचा एखाद्या आशयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. तसेच विविध विषयांमध्ये असणारे आशय व त्या अध्यापनातील परस्पर संबंध यांचे ज्ञान प्राप्त होते. यातून विद्यार्थ्यांच्या विविध आशयांच्या संदर्भातील शंकांचेही निराकरण होते. या सर्व बाबींचा विचार करता अध्यापनात समवाय तत्त्वांचा अंगीकार केल्याने खालील फायदे होतात. पहिला फायदा, शास्त्रातील ज्ञानात किंवा माहितीत दररोज भर पडत आहे. शास्त्र विषयात असणारे हे भरपूर ज्ञान शास्त्रांतर्गत शाखांची समवाय साधल्याने लक्षात ठेवणे आवश्यक होते. कोणताही आशय वेगवेगळा आकलन करण्यापेक्षा
परस्पर संबंधाद्वारे एकत्रितरित्या लक्षात ठेवणे सोयीस्कर जाते. समवाय तत्वांचा अंगीकार केल्याने शिक्षकांचा आशयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विशाल बनतो. आशय अध्यापनात व अध्ययनात संकुचित विचार वृत्तीपणा कमी होतो. समवायामुळे विषयात अभ्यासक्रमात एकसंधपणा येण्यास मदत होते. प्रकाश संश्लेषण हा आशय अध्यापन करताना त्या शिक्षकाने प्रवेश ऊर्जा रूपांतर वनस्पती कार्ये आहार संयोगे स्वयंपोषी परतपोषी वनस्पती रासायनिक अभिक्रिया अशा विविध आशयांचा जे वेगवेगळे अध्यापन केले जातात त्याच्याशी समवाय साधला पाहिजे. तरच विद्यार्थ्यांना पदार्थशास्त्रातील प्रकाश, रसायनशास्त्रातील संयुगे, रासायनिक अभिक्रिया व जीवशास्त्रातील वनस्पती व प्रकार, आहार अशा घटकांचा परस्पर संबंध लावता येईल. समन्वय साधला जाईल. प्रकाश संश्लेषण व आहार हे आशय समोर ठेवले तर आपणास यात काहीच संबंध नाही असे वाटेल, पण बारकाईने विचार केला तर सजीवांच्या आहारामध्ये म्हणजेच प्राण्यांचे जर आहार पाहिले तर शाकाहारी आणि मांसाहारी असे 2 उपघटक येतात आणि वनस्पती आहारामध्ये स्वतः अन्न तयार करणाऱ्या स्वयंपोषी वनस्पती आणि स्वतः अन्न तयार न करणाऱ्या परपोषी वनस्पती असा समावेश येऊ शकतो. स्वतः अन्न तयार करणाऱ्या वनस्पतीतील अन्न तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होय. हे आपणास समवायाद्वारे लक्षात आणता येईल. धन्यवाद.